नर्मदे हर, नर्मदे हर. तर हे जगदीश रघुवंशी आणि ते पारासर जे आहेत, तर काल आपला मुक्काम यांच्या घरी होता. खूप सेवाभावी आहेत आणि यांनी खूप चांगली सेवा केली. और आपण ये जगह का नाम क्या था? पिपरिया. हाँ, पिपरियामध्ये काल रात्रीचा जो मुक्काम होता तो पिपरियामध्ये होता. आम्ही जस्ट इथे चहा प्यायला बसलेलो आणि समोर मंदिर आहे, तिकडे जाणार होतो, पण हे पटकन त्याने हाक मारली. आम्हाला वाटलं काहीतरी बोलायचं असेल, पण नंतर ते म्हणाले ना आजचा मुक्काम तुम्ही आमच्याकडे करा. आणि त्यांनी खूप छान अशी सेवा केली. म्हणजे असं वाटलंच नाही की परिक्रमेमध्ये आपण कोणाच्या घरी राहिलेलो, असं वाटलं की आपल्या फॅमिलीमध्ये राहायला आलो. महाराज जी आगे अभी नर्मदे हार, और वापस आएंगे तो आपको जरूर मिलेंगे. हाँ, क्योंकि हम लोग तो आप कभी अभी बच्चे को लेके आने ही वाले, तो पक्का आपको मिलेंगे. नर्मदे हार. आणि आपलं सुप्रभात करायचं राहिलेलं आहे, ते आपण नक्की करायचं आहे. आणि आता बॅग का एवढी हेवी झाली आहे ते मला कळत नाही. नर्मदे हर. तर हे पूर्ण जे घर आहे ते त्यांचं आहे. हे बघा, काल आम्ही इथे चहा प्यायला बसलेलो होतो आणि समोर जे मंदिर आहे, तर आम्ही तिकडे जस्ट हा रोड क्रॉस करून चाललेलो, तेवढ्यात त्याने हाक मारली आणि आम्हाला बोलवलं. नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आता आपण पिपरियावरनं निघालो आहोत. आणि आता पुढे कुठे जायचं, कसं जायचं ते मी नंतर सांगतो तुम्हाला. अजून काय आमचं ठरलेलं नाही आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. शुभप्रभात, सीताराम. तर पिपरियावर आपण निघालो आहोत आणि काल रघुवंशी आणि त्यांच्या घरी आपण राहिलेलो आणि खूप चांगली सेवा दिली. नर्मदे हर, नर्मदे हर. चहा प्यायची परत सकाळचा पहिला चहा नाही माझा. बघा, सकाळ त्याने चहा आपल्याला विचारला आणि आपण नाही म्हणत नाही. बघा, HP चा पेट्रोल पंप आहे समोर. आणि सूर्य महाराज कुठेतरी हरवले आहेत, कारण पूर्ण वातावरण बघा, पूर्ण वातावरण एकदम ढगाळ झालंय. लिटरली पाऊस पडतोय की असं वातावरण आहे. तर काल ज्यांच्याकडे होतं त्यांनी खूप चांगली सेवा दिली, मगाशी सांगितलं. आणि बरेच दिवसांनी परत गरम पाणी मिळालं आंघोळ करायला सकाळी आणि खूप छान वाटतंय. हा, आणि हे राहुल कोल्ड्रिंक्स, समैया पेट्रोल पंप जे सामने शोभापूर रोड, हतवास पिपरिया असं हे बघा, जागेचं उलट दिसतंय. ठीक आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि शुभप्रभात परत एकदा. नर्मदे हर, नर्मदे हर. सुंदर असं मंदिर. आणि बघा आपले हनुमान दादा, म्हणजे मातानाम हनुमान दादा बोलतो मी, बजरंगबली, काही म्हणजे प्रेमाने जे नाव होईल. आणि ही घंटा बघा किती सुंदर आहे आणि याचा व्हायब्रेशन किती छान आहे. आणि बजरंगबलीचं दर्शन घ्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंगबली. आणि जिथे बजरंगबली तिथे श्रीराम. राम, लक्ष्मण, सीता आणि आपले बजरंगबली. जय श्रीराम, जय बजरंगबली. ओम नमः शिवाय. शंभो. राम दरबार म्हणून नाव दिलंय. खूप छान मंदिर आहे हे बघा, खूप छान असं मंदिर आहे बघा. आणि काय सुंदर रंगवलंय. आणि इकडे श्रीरामचरितमानस याचा पाठ सुद्धा होतो, पण आता होत नाहीये. ओम नमः शिवाय. शंभो शंभो. आणि माताराम पूजा करायला बसलेत. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि बजरंगबलीची सुंदर अशी मूर्ती आहे बघा, छान अशी. सुंदर असं शिवपिंड आहे. नर्मदे हर. आणि शिवपरिवार. नर्मदे हर. आणि इथे त्यांनी काहीतरी असं सोन्याचं वगैरे करून नेत्र बनवून लावलेले आहे.
ओम नमः शिवाय. शंभो 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 शंभो. हर हर महादेव. पंखा चालू आहे कारण गरमी चालू झालेली आहे म्हणून पंखा चालू आहे. इतके दिवस थंडीत कुडकुडत होतो, आता गरमीमध्ये शिजतोय आम्ही. चालतंय सगळं. नर्मदे हर. जय श्रीराम. जय बजरंगबली. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. इकडचा परिसर पण खूप छान आहे आणि इकडचे वाईब्स पण छान आहे. म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय. आणि मैया आपली, नाव दिसत नाहीये पण मैया आपली मैया आहे, कारण एक शक्ती आहे माईची, आद्यशक्ती. रूप वेगवेगळी आहे पण ताकद एकच आहे. तर त्यांचं पण दर्शन घ्या. नर्मदे हर मैया. आणि एकदम म्हणजे म्हणतात ना असं वाईब जे आहेत ना ते एकदम अशा जागृत असं देवस्थान आहे. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. तिथे यज्ञशाळा आहे उजव्या बाजूला. आता सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, ज्या आहेत आता तुम्हाला मी दर्शन देतो. इथे त्यांचं काही असेल दर्शन घ्या. बाहेरमध्ये हा आणि मंदिर आहे बघा. हा मंदिर परिसर आहे. तुम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाही किती प्रसन्न वाटतं. आणि मी इथून जात होतो तर लिटरली आता बरीच अशी मंदिरं लागतात, तर आपण बरीच मंदिरं अशी नॉर्मल रस्त्याला असतात, आपण जात नाही. पण या मंदिराचे जे वाईब्स होते त्यांनी कसं की खेचून घेतलं आणि त्याला एवढं प्रसन्न वाटतंय ना. ओम नमः शिवाय. सकाळी सकाळी मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आणि मन प्रसन्न झालं आहे. तर आता एक बजरंगबलीचा एक फोटो छान असा काढून घेतो मी आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. आणि ते बघा गाड्यांचा किती आवाज येतोय. नर्मदे हर. हो, इकडचं दर्शन द्यायचं राहिलं. इकडे एक ध्वजा लावलेली आहे, तर आपण यांचंही दर्शन घेऊ. आणि ते यज्ञकुंड आहे. नर्मदे हर. आणि यज्ञकुंडामध्ये जेही जातं सगळं स्वाहा होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि बघा ना परिसर किती छान आहे. आणि आता थोडा उजेड आणि म्हणजे ते मळकट सगळं होतं ते निघून गेले आहे ऑलमोस्ट. आणि थोडा सूर्यभगवान आता आले असतील तर आपलं शुभप्रभात करू आपण. भगवानाचं दर्शन झालं की सूर्य महाराजांचं. नर्मदे हर. आता राम तो पूजा करून झालेली आहे, तर आपण निघतो आता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता 9 वाजायला आलेत. 8:58 झालेत. 2 मिनिटात 9 वाजतील. आणि नेहमीप्रमाणे सूर्यभगवान आलेले आहेत. तर नर्मदे हर. शुभप्रभात सगळ्यांना. नर्मदे हर सूर्यभगवान. तर सूर्यभगवानाचं दर्शन झालेलं आहे. मगाशी ते क्लायमेट असं ढगाळ होतं त्यामुळे असं वाटतं पाऊस पडेल. ऊन बिलकुल नव्हतं पण मळकट वातावरण होतं, त्यामुळे सूर्यभगवानाचं दर्शन झालं नव्हतं. नर्मदे हर. हो, काल आराम करायला. काल आराम पण खूप मिळाला मला. घ्या ना. हां, मी पुढे काल खूप आराम मिळाला. खूप छान छान जेवण मिळालं माझ्या आवडीचं.
भेंडीची भाजी खायची होती, ते मिळाली. महाराजने विचारलं कुठली भाजी आणू, मी पटकन बोलली भेंडी. नर्मदे हार. नर्मदे हार. आणि आता आमचे राहिले ते जास्तीत जास्त 12 ते 15 दिवस. हा आमचा वापसीचा पट्टा. नर्मदे हार. नर्मदे हार. चाय पायी महाराज, चाय पायी पायी पायी. आप भी अरे हाँ हाँ बाकी दूध पिला दूंगा, दूध पिलाऊंगा, बैठो। अच्छा ये लिखने का है नाम? नाम लिखने का नहीं है। अच्छा हाँ बोल पुढे काय है? नर्मदे हार, नर्मदे हार। हाँ वो पूरे तरकम मालूम है, जान दो। नहीं वो बहुत पीछे है, हमको जाना है आगे जल्दी जल्दी। अब एक बताइए, अब दूध कच्चा दूध है अभी। अरे बाप रे, अरे पकड़ने नहीं के लिए बहुत टाइम लगेगा। एक क्यों काम भैया, करो, ऐसा जल जल पिला दो, जल पिला वही दो, तो भाई, ऐसा जल पिला दो, जल। नहीं नहीं, चाय पी लो, ऐसा नहीं। अरे हाँ तो खाली दो मुझे दो सिर्फ दो चाय जल देना। दीजिए। हाँ क्योंकि ये चाय ज्यादा हाँ, ऍसिडिटी होतं. मुझे हाँ acidity पुढचं चा नंतर problem बोल. आहे. पाणी दीजिए मुझे. नर्मदे हार। तर आता आमचे राहिले फक्त 12 ते 15 दिवस, म्हणजे ही वापसीचा टप्पा आहे. 15 दिवसाची आमची काउंटडाऊन चालू कहाँ झाली से उठाई तुमने? आजपासून. ओमकारेश्वर. उम्र हाँ। 5 महीना होगा होंगे। हाँ 4 महीने. है। ओमकार जी मोटक का खेड़ी घाट पकड़ रहा, गौ खलगाड़ ब्रह्म गांव गोकल गांव अंजल खेत गया प्रकाशा अक्कल कुआ डेढ़ी बड़ा राज पीपला गोरा। महाराज जी रे चाय पी जाओ, चाय पी के महाराज जी। थांबणार ना तू. अरे अरे रे रे रे। हाँ आगे बोले क्या राजपिपला. नर्मदे हार, नर्मदे हार। अच्छा, हाँ. ओमकार जी मोटक का खेड़ी घाट पकड़ मेरा गौ खलगाड़ ब्रह्म गांव गोकल गांव अंजल खेत गया प्रकाशा अक्कल कुआ डेढ़ी बड़ा राज पीपला गोरा। तपे बल मुंह में इंद्र सोल काते पुनी हनुमान टेकरी सुखदेव बंदर झगड़िया बनी कुमान देव बलबला कोट हरसोर हनुमान टेकरी कोटेश्वर काटपुर बिमलेश्वर बाबागल बीटी तलाई सतुआ गांव सुगा गांव पांचमुखी हनुमान जी मोनी आश्रम नीलकंठे आश्रम पुनीत आश्रम नालेश्वर आश्रम अनसुईया आश्रम डबो छोड़ो दपरा कालीबावड़ी माणो धार इंदौर भोपाल बुधनी बाबागल जबलपुर जबलपुर ग्वारीगंज पूर्व मंडल जलारंगा डेनोरी जलारंगा अनूपपुर जला मैया बगिया सब जड़ी बूटी मिलती है, सब जड़ी बूटी मिलती है। आश्रम सोनभद्र आश्रम मूर्ति बमंदर में रामकुंडा कभी चौथा करंजिया डेंडोरिया देवगांव बेलगांव नामनगर किला है महाराजपुरा झोतेश्वर गोटेगांव नरसिंहपुरा नरसिंह करेलिया करेली गढ़वारा बनकड़िया बनकड़ी पिपरिया रानपड़िया में बैठे नर्मदे हार सिया राम आगे कोई नहीं। उसके आगे पिपरिया के आगे कुछ बोला नहीं. ये तो सुहापुर आएगा, सुहागपुर आएगा, सेमरी आएगी, बावई आएगी, होशंगा नर्मदापुरम आएगा। और नीचे जाओ तो कोकसर है, टगरिया है, आंवली घाट है, हरसोड़ा गांव है, गोंद गांव है, भिलाड़िया है, ऐसे निकल जाओ हंडिया। चलो नर्मदे हार, नर्मदे हार बघा पूर्ण परिक्रमेचा रूट आहे आणि तोंडाने नर्मदे हार महाराज जी। हाँ महाराज जी जाओ जाओ जाओ, बहुत अच्छी बात है। और कोई अगर नहीं बुलाएगा नहीं तो जय कहोगे कि मैया हमें कोई बुलाता नहीं है। अब बुलावे पे नहीं आ रहा है नर्मदे हार, परिक्रमा वाले बुलाने पे नहीं आ रहा है। नर्मदे हार. तर इकडे मस्त असं चिंचेचं झाड आहे. जरा दिसावं जाण्यासाठी आम्ही चिंचेच्या झाडाखाली बसलो. थकलेले बाबा आणि एवढ्या चिंचा जमा केल्यात बघा आम्ही. आणि या सुक्या चिंचा नाहीये तर ओल्या चिंचा. तर त्या बसल्या बसल्या मी एक 4-5 चिंच खाल्ली. व्हिटॅमिन सी असंच आता पोटात गेलंय चिंचेच्या माध्यमातून. आणि आमचा जो मुलगा आहे आर्यन मोरे, त्याला चिंच भरपूर आवडते. तर आता आम्ही ती चिंच घेतलेली आहे. तर आम्हाला 12-15 दिवसच लागणार आहे. तर आमच्या हाताने जमा केलेल्या चिंचा खाण्याचा आनंद त्याचा वेगळा असेल. कारण त्याला खूप बरं मस्त वाटतं. चिंच आंबट गोष्ट त्याला जाम आवडते. तर या झाडाच्या बघा भरपूर चिंचा खाली पडल्या. म्हणजे आम्हाला वरती जाऊन अशा काढायची गरज लागली नाही. मोठ्या मोठ्या पण चिंच आहेत. त्या चिंचा गोळा केल्या आहेत. आणि आम्ही कदाचित थोड्या गोष्टी कुरिअर पण करणार आहोत. जर कुरिअर सर्व्हिस इथे आम्हाला मिळाली तर त्याच्याबरोबर त्या चिंच आम्ही पाठवून देऊ. कारण मांडवची जी चिंच होती ती चिंच ऑलरेडी आम्ही पाठवली आणि तिकडे त्यांनी ती खाल्लीसुद्धा. त्या चिंचा वेगळ्या असतात. आंब्याचा आंबा जसा असतो तशा त्या चिंचा दिसतात मांडवच्या. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. तर आता ह्या चिंचा आपण गोळा करतोय बघा. आता गोळा केलेला जमा ठेवतोय आणि त्यानंतर आपण पाठवू आर्यनच्याकडे. मग आर्यन तिथे मस्त त्याचा स्वाद घेईल आणि त्याला चिंच जाम आवडते. नर्मदे हार. हे बघा काय मारकुटी आहे. जरा हात लावला की मारायला येते बघा. मग अशी मारायला आली, आता हात लावतो तर बघा कशी पळते. आधी गाय जवळ जरी आली तरी भीती वाटायची. आणि एक गाय आतमध्ये गेली आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये गव्हाचं पीक खाते.
आता कुठून गेली काय गेली माहीत नाही. बाजूला कुंपण तर आहे, पण कुठेतरी कुंपण कुंपणातून आतमध्ये जायचा मार्ग असेल तर ती तिकडे आत गेलेली आहे. आणि एक गाय तिकडे आहे. जवळजवळ आता किती खाईल ते तिला माहिती, पण आनंद घेते गहू खायचा ते. नर्मदे हर.